आजच्या सभेमध्ये व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मित्र जयंत जातेगावकर, श्री केंगे साहेब, वसंत व्याख्यानमालेचे इतर सर्व पदाधिकारी आणि या व्याख्यानासाठी आपण सर्व जमलेले ज्येष्ठ श्रेष्ठ अशी श्रोते मंडळी, दोन अत्यंत महत्त्वाच्या कारणांसाठी आज या सभेमध्ये उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होतो आहे. त्यातलं पहिलं कारण असं की नाशिक हे माझं आजोळ आहे. त्यामुळे माझ्या या आजोळच्या गावी या निमित्ताने माझं जे मनोगत आहे ते आजोळच्या माणसांच्या पुढे मांडता येतं, याचा एक मला आनंद आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्रामधली अतिशय जुनी अशी ही व्याख्यानमाला 1923 साली सुरू होऊन सातत्याने आजपर्यंत जवळजवळ 80 वर्ष चालणारी ही व्याख्यानमाला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये या व्याख्यानमालेचं एक अनन्यसाधारण असं स्थान आहे. आणि अशा या महत्त्वाच्या व्याख्यानमालेमध्ये आज मला माझ्यासारख्या सामान्य माणसाला बोलण्याची संधी प्राप्त झाली आहे, म्हणून सुद्धा मला मोठा आनंद होतो आहे. आज मी जो विषय घेतलेला आहे तो असा आहे की आपल्या अवतीभोवती जे बदल परिस्थितीच्या रेट्यामुळे आपल्याला आता जाणवत आहेत, जी जागतिक व्यवस्था झपाट्याने बदलून आपल्या अंगावर येऊन पडू पाहते आहे, या बदलत्या व्यवस्थेपुढे आपली अवस्था कशी होणार आणि आपण त्या व्यवस्थेला तोंड कसं द्यायचं, हा प्रश्न आज मी या व्याख्यानामध्ये आपल्यासमोर ठेवणार आहे. जागतिक व्यवस्था आणि त्यात होणारे बदल याबाबतचा मी काही तज्ज्ञ नाही. म्हणजे मी असा दावा मुळीच करणार आहे की मी फार संस्कृती, सभ्यता, अर्थकारण, समाजकारण याचा काही मोठा अभ्यास केलेला आहे आणि म्हणून सूक्ष्मतर अशा पातळीवरचे काही बदल मला जाणवत आहेत आणि मग ते आपल्यासमोर मी नव्याने मांडतोय, अशातला काही भाग नाही आहे. तुमच्यासारखाच इतर अनेक या गंगा घाटावर बसलेल्या लोकांसारखा सामान्य आकांक्षा, सामान्य अपेक्षा ठेवून शांततेनं, सुखासमाधानानं जगू पाहणारा मी एक सामान्य माणूस आहे. आणि शांततेनं, सुखासमाधानानं जगण्याचं माझं स्वप्न पुरं करण्याच्या पाठी मी लागलेला असताना माझ्या आयुष्याशी, माझ्या जीवनाशी तुमच्याप्रमाणेच अनेक वेगवेगळ्या जीवनाच्या पैलूंशी संबंधित असलेल्या क्षेत्रांमध्ये काय काय घडामोडी घडत आहेत, कोणते कोणते बदल आता अनिवार्य असे येऊ घातलेले आहेत आणि त्यांना आपण तोंड कसं द्यायचं आहे, याचा विचार माझ्या मनामध्ये सातत्याने येत राहतो. आणि मग हे विचार आपल्यासमोर मांडावे म्हणून मी आजचा हा विषय घेतलेला आहे, बदलती जागतिक व्यवस्था आणि आपण. सर्वसाधारणपणे आपण असं पाहतो, मागचा 2000 वर्षांचा जर आपला इतिहास या जगाचा आपण पाहिला तर आपल्याला असं दिसतं की विशिष्ट कालावधीनंतर एकूणच जगामधल्या मनुष्यांच्या व्यवहाराच्या ज्या काही गोष्टी असतील, ज्याच्यामध्ये शिक्षण असेल, साहित्य असेल, संस्कृती असेल, अर्थकारण असेल, समाजकारण असेल, विज्ञान असेल, व्यापार असेल, या सर्व गोष्टींमध्ये मोठ्या उलाढाली होतात आणि प्रचंड असे काही आमूलाग्र असे बदल घडून येतात. आणि सर्वसाधारणतः आपण असं पाहिलेलं आहे की जो समाज येऊ घातलेल्या बदलांची जाणीव ठेवून या बदलांना यशस्वीपणे तोंड देण्याची तयारी करून कंबर कसून उभा राहतो, तो समाज या बदलांच्या पश्चामध्ये यशस्वीपणे जगू शकतो.
जो समाज किंवा जी माणसं या बदलांबाबत अज्ञानी राहतात आणि पुरेशा समर्थपणे या बदलांना तोंड देऊ शकत नाही, अशा समाजांची वाताहत होते. आणि त्यामुळे आज अशी परिस्थिती आपल्या पुढे येऊन उभी राहिलेली आहे की आता संभाव्य बदल ज्या आपल्या अवतीभोवतीच्या व्यवस्थेमध्ये होऊ घातलेले आहेत त्याबद्दल आपण विचार करायला हवा. सगळीकडे आता असं बोललं जातं की आपण या सहस्त्रकाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. 20व्या शतकाचं हे शेवटचं वर्ष आहे. आत्ता एप्रिल मे महिन्याचा काळ आहे. 2000 या वर्षाचा मे महिना आहे. हे वर्ष या शतकाचं शेवटचं वर्ष आणि या सहस्त्रकाचं सुद्धा शेवटचं वर्ष आहे. हे शतक संपत असताना किंवा हे सहस्त्रक ओलांडत असताना आपल्याशी संबंधित असलेल्या गोष्टींमध्ये काय फेरफार झाले याचा थोडासा आधी आपण विचार करू. म्हणजे मग आपल्याला कशा पद्धतीने जागतिक व्यवस्थेमध्ये बदल होत गेले हे जास्त चांगल्या प्रकारे कळू शकेल. मी असं पाहतो की सगळ्यात मोठा जाणवणारा बदल हा आपल्या अर्थव्यवहारामध्ये आपल्याला जाणवतो. आपल्याकडे अर्थव्यवहार आणि व्यापार यांची भारतामध्ये फार प्राचीन परंपरा आहे. सर्वसाधारणतः आपण असं मानतो की आपली जी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था भारतासारख्या देशामध्ये आपली नैसर्गिक साधन सामुग्री आणि संपत्ती, या नैसर्गिक साधन सामुग्रीचा संपत्तीचा उपयोग करून आपल्याच देशातल्या लोकांच्या ज्ञानाचा आणि त्यांच्या कौशल्याचा उपयोग करून आणि या देशातल्या लोकांच्या गरजा ओळखून त्यांच्या गरजांप्रमाणे उत्पादन करायचं. माझी जी गरज असेल त्या वस्तूचं उत्पादन मी करायचं आणि मग या उत्पादनाच्या व्यापारातून उभा राहणारा जो पैसा आहे तो समाजाच्या एकूण चयापचयाच्या क्रियांसाठी वापरायचा, समाजाच्या परिचालनासाठी तो वापरायचा. हे साधारणतः आपल्या अर्थव्यवस्थेचं सूत्र होतं. याचं नियंत्रण कुणाकडे होतं? याचं नियंत्रण हे आपल्याकडे होतं. आपण असं पाहतो की पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजे जी छोटी छोटी राज्य आपल्याकडे होती तर राजे महाराजांच्या हातामध्ये या संपूर्ण अर्थव्यवहारांचं नियंत्रण असे आणि राजांच्या वेगवेगळ्या राज्यांच्या अधिपत्याखाली असलेले जे व्यापारी असत ते या राजे महाराजांना या अर्थव्यवहाराचं नियंत्रण करण्यामध्ये मदत करत असत. भारत जेव्हा आपला स्वतंत्र झाला त्यावेळेला आपलं जे राष्ट्रराज्य निर्माण झालं या राष्ट्रराज्याच्या हाती या सगळ्या अर्थव्यवहाराचं नियंत्रण आलं असं आपण मानायला लागतो. आजची स्थिती जर आपण बघितली तर काय स्थिती आहे? आपल्याला असं दिसतं की याच्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे. एकूण अर्थकारणाच्या नियंत्रणामध्ये फार मोठा बदल झालेला आहे. आता अर्थकारणाची सूत्र ही जागतिक स्तरावर कोणीतरी हलवायला सुरुवात केलेली आहे. भारताचं अर्थकारण हे आता जागतिक स्तरावर त्याचं नियंत्रण होण्याची पाळी आलेली आहे. याची सुरुवात आपल्या देशामध्ये आपल्याला 85 साली पहिल्यांदा जाणवली आणि ज्या वेळेला 1994 साली भारताने जागतिकीकरणाच्या करारावर सही केली आणि मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला, स्वीकार केला, तेव्हा आपल्या असं लक्षात आलं की आता आपले अर्थव्यवहार हे भारताची संसद, भारताचे मंत्री, भारताचा पंतप्रधान किंवा आम्ही लोक, आमचे सांसद हे ठरवू शकणार नाहीत. तर आमच्या सगळ्या अर्थव्यवहाराच्या अटी, अर्थव्यवहाराचे नियम आणि या अर्थव्यवहार त्याच्या पद्धती या जागतिक बँक किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अशांसारख्या जागतिक स्तराच्या संघटना ठरवायला लागतील. महाराष्ट्राची जर स्थिती आज तुम्ही बघितली तर अशी आपल्याला अवस्था दिसेल की महाराष्ट्रातला एकूण एक मोठा रस्ता जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने त्यांच्या अटी काटेकोरपणे पाळून तयार करण्यात येतो आहे. आज तयार होणारं कोणतंही धरण पाण्यासाठी असो किंवा विद्युत निर्मितीसाठी असो ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांच्याच अर्थसहाय्याने आणि त्यांच्या अटी सांभाळून आपल्याला पार पाडावं लागतं.
आपल्याकडे येणारं अन्न असेल, आपल्याकडे येणारी औषध असतील, आपल्याकडे येणाऱ्या सुखोपभोगाच्या वस्तू असतील व्यापाराच्या, या सर्व गोष्टी आपल्याला जागतिक स्तरावरच्या गैरभारतीय अशा संघटनांच्या अटी पाळून त्यांच्या नियमानुसार पार पाडाव्या लागतात. म्हणजे अर्थव्यवहाराची सूत्र, भारत स्वतंत्र झाला 1947मध्ये, त्यावेळेला या स्वतंत्र देशाच्या संसदांकडे आणि या स्वतंत्र देशाच्या शासकांच्या हातामध्ये होती. आणि या शतकाच्या शेवटी आपल्याला असं दिसतं की आपल्या अर्थव्यवहाराची सूत्र आता आपल्या हातामध्ये राहिलेली नाहीत. जसं अर्थव्यवहाराचं आहे तसं व्यापाराचं आहे. ज्या वेळेला 94मध्ये आपण जागतिकीकरण ह्या एका सूत्राचा पुरस्कार केला, स्वीकार केला, त्यावेळेलाच आपण मग मुक्त व्यापार, जागतिक व्यापार आणि जागतिक व्यापार संघटनेचं सदस्यत्वसुद्धा स्वीकारलं. आणि मग काय झालं, मग जागतिक व्यापार संघटनेने आपल्याला असं सांगितलं की आता तुमच्या देशामध्ये जे काही उत्पादन होईल, मग ते कृषी क्षेत्रातलं उत्पादन असो किंवा उद्योग क्षेत्रातलं उत्पादन असो, तुमच्या देशामध्ये जे काही संशोधन होईल, मग ते विज्ञानातलं संशोधन असो किंवा विविध कला, गायन असो, वादन असो, नृत्य असो, या कलांमधलं संशोधन असो, जे काही तुमच्या देशामध्ये होईल, या सर्व गोष्टींना मालमत्ता असं संबोधून त्या मालमत्तेचे हक्क कुणी न कुणीतरी विकत घ्यावे लागतील. ही अट जागतिक व्यापार संघटनेने आपल्याला सांगितली. आपल्याला इतके दिवस मालमत्ता जी माहिती होती ती फक्त जमीन जुमला, पैसा, अडका आणि सोनं नाणं, ही मालमत्ता आपल्याला माहिती होती की एखाद्याने जमीन घेतली, एखाद्याने घर घेतलं, एखाद्याने शेत घेतलं, एखाद्याने पैसा कमावला आणि त्याच्यामधनं सोनं नाणं हिरे जवाहीर केले, तर ती माझी मालमत्ता असं मी समजत असे. आणि मग ती मालमत्ता माझी मालमत्ता अशी तिची नोंद करून मी माझ्या वारसदारांमध्ये तिचं वाटपसुद्धा करू शकत असे. आता मी जर एखादा शोध लावला, मी जर गायक असेन, मी जर एखादा राग शोधून काढला, मी विज्ञानाचा संशोधक असेन, मी एखादा फॉर्म्युला शोधून काढला, किंवा मी एखादा उत्पादक असेन तर मी एखादं नवीन उत्पादन बाजारामध्ये आणलं, तर हे उत्पादन आणण्यासाठी, हे शोध लावण्यासाठी म्हणून मी जी काही बुद्धिमत्ता माझी वापरली ती माझी बौद्धिक मालमत्ता असं समजण्यात यावं. आणि मग बौद्धिक मालमत्तेच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठीचे कायदे निर्माण करण्यात यावे, अशा अटी आपल्यावर, भारत देशावर या जागतिक व्यापार संघटनेनं लादल्या. 1984 साली जेव्हा आपण मुक्त व्यापार, जागतिक व्यापाराच्या करारावर सही केली तेव्हा मांडल्या. आपल्याकडे पूर्वी पेटंट कायदा नव्हता. 1972 साली एक पेटंट कायदा आपला केलेला होता, परंतु 1972 सालचा जो पेटंट आणि हक्क कायदा आहे हा काही जागतिक व्यापार संघटनेच्या आजच्या ज्या अटी आहेत त्या पूर्ण करणारा कायदा नव्हता. मग त्यांनी आपल्याला असं सांगितलं की तुम्ही बौद्धिक मालमत्ता हक्कांचं संरक्षण करणारे कायदे नव्याने करा आणि वस्तूच्या उत्पादनाचं पेटंट देऊ शकणारे कायदे नव्याने करा. म्हणजे आपल्या देशामध्ये आपल्या व्यापारासाठी राबवायचे जे कायदे आहेत ते काय करा हे आपल्याला जागतिक व्यापार संघटनेने सांगितलं. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ मी असा घेतो की आपला जो व्यापार आपण आपल्या आपसामध्ये करत होतो, काहीतरी कोणीतरी, मी उत्पादन करत असे, मी तुम्हाला विकत असे, तुम्ही मला त्याचे पैसे देत असा, त्यातून पुन्हा माझं भांडवल वाढत असे, पुन्हा मी उत्पादन करत असे, आपसातला जो व्यवहार होता हा आपसातला व्यवहार आपसातला न राहता आता कोणाच्या तरी हातामध्ये त्याची सूत्र गेली. जागतिक व्यापार संघटनेच्या हाती व्यापाराची सूत्र. जसं अर्थकारणाची सूत्र आपण इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, जागतिक नाणेनिधी आणि जागतिक बँकेकडे दिली, तशी जागतिक व्यापार संघटनेकडे आपली सूत्र दिली. सर्व क्षेत्रांमध्ये आता असं मला बघायला मिळायला लागलेलं आहे. उदाहरणार्थ शिक्षण आणि विज्ञान. आपण असं लक्षात घ्या की 1947 साली देश स्वतंत्र झाला आणि 1947 सालापासून आपल्या देशामधल्या जनतेला साक्षर करणं आणि तिला शिक्षण देणं याचे प्रयत्न आपण सुरू केले. 50 वर्ष झाली, स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवसुद्धा आपण नुकता केला. आता ज्या शतकामध्ये स्वातंत्र्य मिळालं ते शतक आपलं संपत आलेलं आहे. मागे वळून पाहिलं तर असं दिसतं की आजही आपल्याकडे शिक्षणाची अवस्था अशी आहे की जवळजवळ 50% लोक
निरक्षर आहेत. हे शिक्षण घेणं तर दूरच राहिलं, अक्षर ओळखसुद्धा 50% लोकांना आपल्या देशामधल्या होऊ शकलेली नाही. एकीकडे शाळांची संख्या वाढली, एकीकडे महाविद्यालयांची संख्या वाढत गेली, विद्यापीठांची संख्या वाढत गेली. आमच्या मराठवाड्यामध्ये ज्या 7 जिल्ह्यांचा मराठवाडा छोटासा आहे, तिथून मी येतो, तिथे एक काळ मला असा आठवतो की फक्त 2 महाविद्यालय होती. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेलं मिलिंद महाविद्यालय होतं औरंगाबादचं, आणि एक स्वामी रामानंद तीर्थांनी काढलेलं नांदेडचं महाविद्यालय होतं. आणि ही दोन्ही महाविद्यालय हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाला संलग्न अशी होती. आता आमच्याकडे 3 विद्यापीठं झालेली आहेत मराठवाड्यामध्ये, आणि काहीतरी 150-200 महाविद्यालयं मराठवाड्यामध्ये झाली. प्रचंड सगळ्या भागांमध्ये महाविद्यालयांच्या संख्या वाढल्या, विद्यापीठांची सुद्धा संख्या वाढली, पण निरक्षरांची संख्या काही कमी नाही होऊ शकली. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आम्ही विद्यापीठं, महाविद्यालय, शाळा वाढवल्या, तर निरक्षरांची संख्या आम्हाला का नाही कमी करता येत? ती आपण काही कमी करू शकलो नाही. आणि मग विज्ञानाचं शिक्षण आम्ही आमच्याकडे सुरू केलं, आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची वाढ गेल्या 50 वर्षामध्ये झाली. सांगताना असं सांगितलं जातं की विज्ञान तंत्रज्ञान भारतामध्ये आता खूप वाढलेलं आहे, विद्यापीठीय स्तरावर विज्ञानाचं शिक्षण होतं आहे. आणि आपली अशी आकांक्षा साधारणतः स्वातंत्र्याच्या नंतर आपण बाळगलेली होती की सर्व समाज हा शिक्षित होईल, सर्व समाज हा साक्षर होईल, सर्व समाज एक वैज्ञानिक मानसिकता धारण करेल विज्ञानाचं शिक्षण घेऊन. विज्ञानाचं एवढं मोठं शिक्षण देणारी महाविद्यालय निघाली. विज्ञानाचा उपयोग करून, विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक सुखोपभोगाच्या वस्तू निर्माण करणाऱ्या कारखाने आपल्याकडे निघाले. आज घराघरामध्ये TV आहे, आज घराघरामध्ये फ्रीज आहे, घराघरामध्ये वॉशिंग मशीन आहे. विज्ञानाचा वापर करून यंत्र जी निर्माण केली आहे, त्या यंत्रांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो असं आपण दिसतो, पण विज्ञानाची मानसिकता आपल्याकडे अद्याप निर्माण होऊ शकलेली नाही. पर्यावरणाचा जर आपण विचार केला तर पर्यावरणामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की मोठे फटके या शतकाच्या अखेरी आपल्याला बसायला सुरुवात झालेली आहे. एक काळ असा होता, आपला भारत देश जो आहे हा नैसर्गिक साधन संपत्तीच्या दृष्टीने अत्यंत संपन्न असा देश होता. विषुववृत्ताच्या पट्ट्यामध्ये असणारे जे काही थोडे देश आहेत, दक्षिण अमेरिका असेल किंवा भारत आहे किंवा इकडे पूर्वेकडची राष्ट्र आहेत, यांच्यापैकी बहुसंख्य देशांमध्ये सूर्यप्रकाश भरपूर आणि उत्तम असा पाऊस असल्यामुळे हिरवीगार जंगलं होती आणि अतिशय संपन्न अशी जैवविविधता होती. भारतामध्ये सुद्धा होती. आपल्याला असं दिसतं की विषुववृत्तापासून दूर असलेले उत्तरेकडचे जे देश आहेत, ज्याच्यामध्ये युरोपमधले वेगवेगळे देश असतील किंवा उत्तर आशियामधले वेगवेगळे देश असतील, ह्या देशांमध्ये जैवविविधता कमी असल्यामुळे, नैसर्गिक साधन संपत्ती कमी असल्यामुळे या देशांनी विषुववृत्तीय पट्ट्यातल्या देशांवर आक्रमणं मागच्या 3 शतकांमध्ये केली. आणि मग आफ्रिकेपासून, अमेरिकेपासून ते भारतापर्यंत सगळ्या देशांमध्ये युरोपातल्या लोकांची राष्ट्र निर्माण झाली. आपल्याकडे इंग्रज आले, फ्रेंच आले, स्पॅनियार्ड्स आले. भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी राज्य प्रस्थापित केली 16व्या शतकामध्ये, 18व्या शतकामध्ये. आणि मग या विषुववृत्तीय पट्ट्यातल्या देशांमधली नैसर्गिक साधन संपत्ती या उत्तरेकडच्या देशांनी लुटून नेली मोठ्या प्रमाणावर, आणि मग आपली उत्पादन वाढ केली. आज काय स्थिती आहे पर्यावरणामधली? आज आपल्याला असं दिसतं की पर्यावरणासाठी महत्त्वाचे आपल्याकडची जी मूलभूत तत्व किंवा मूलभूत साधन सामुग्री आहे, हवा, पाणी, माती आणि जंगल, एवढ्या 4 गोष्टी मी असं मानतो की आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहे. यांचं नियोजन, यांचा वापर आणि यांचं नियंत्रण कसं करावं हे ठरवणं आता आपल्या हातात राहिलेलं नाही. किती गंमतशीर गोष्ट आहे बघा. पाणी, साधं आपण आता गंगेच्या काठावर बसलेलो आहोत. आपल्याकडं पूर्वापारपासून आपण असं समजत आलेलो आहोत की पाणी हे सर्वांसाठी खुलं आणि मोफत आहे. पाणी हे मोफत आहे, पाणी ही निसर्गाची देण आहे आणि ते सर्वांसाठी खुलं आहे असं आपण समजत आलेलो आहोत. आता जगामध्ये असा विचार प्रबळ झालेला आहे की कोणतीही नैसर्गिक साधन सामुग्री मोफत नाही, तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. पाण्याची सुद्धा किंमत तुम्हाला मोजावी लागेल.
2001 पासून ते 2025 पर्यंत भारतासारख्या देशामध्ये पाणी उपलब्ध कसं करायचं लोकांसाठी म्हणून याचं नियोजन आता भारतातल्या लोकांना करता येणार नाही अशी अवस्था आहे. त्याच्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय पाणी आयोग जे ठरवेल त्याप्रमाणे आपल्याला करावं लागणार आहे. पाण्याच्या क्षेत्रामध्ये तर अनेक अशा आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण झालेल्या आहेत. जागतिक जल सहभागिता म्हणून एक संस्था निर्माण झालेली आहे, ग्लोबल वॉटर पार्टनरशिप म्हणून, किंवा इंटरनॅशनल वॉटर कमिशन, जागतिक पाणी आयोग अशी एक संघटना आहे. म्हणजे आमच्या देशातल्या पाण्याचा, म्हणजे नदीचं पाणी असेल किंवा विहिरीचं पाणी असेल, जमिनीतलं पाणी असेल, हे आमच्यासाठी कशा पद्धतीने आम्ही वापरायचं हे ठरवायचा अधिकार आता आम्हाला राहिला आहे का या शतकाच्या शेवटी? हा आम्हाला राहिलेला नाही. हा अधिकार आता कुठेतरी अमेरिकेमध्ये किंवा इतरत्र हेगमध्ये कार्यालय स्थापून बसलेले जे की एक आंतरराष्ट्रीय कम्युनिटी आहे यांच्या हातामध्ये हे अधिकार गेलेले आहेत. आणि मग ते सांगतील त्याप्रमाणे आमच्या हवेचं प्रमाण आम्ही कसं ठेवायचं, हवा कशी शुद्ध ठेवायची, पाणी किती काढायचं, किती वापरायचं, मातीचं संधारण आम्ही कशा पद्धतीने करायचं, हे सगळं आता जागतिक स्तरावर ठरणार आहे. म्हणजे निर्णय प्रक्रिया ही त्याची आपली राहिलेली नाही. नुसतंच हे पर्यावरण आणि साधन सामुग्री याच्या बाबतीत झालं आहे असं नव्हे, तर संस्कृतीच्या बाबतीमध्ये सुद्धा झालं आहे असं आपल्याला दिसेल. एक आमचे मित्र आहेत निळू दामले म्हणून, त्यांनी एक परवा पुस्तक लिहिलं आहे, अतिशय उत्तम असं ते पुस्तक आहे. टी व्हीचा आणि टी व्हीवरच्या जाहिरातींचा खेड्यातल्या निरक्षर किंवा अशिक्षित अशा सर्वसामान्य गरीब कुटुंबावर सुद्धा काय परिणाम होतो याचं त्यांनी एक सर्वेक्षण करून ते पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की एका उदगीर तालुक्यातल्या एका गरीब मजुराची मुलगी, म्हणजे रस्त्याच्या कामावर काम करणाऱ्या मजुराची मुलगी, ही मुलगीसुद्धा तिला असं वाटतं की आठवड्यातनं एकदा आपण शॅम्पूचं पाकिट आणून केस धुतले पाहिजेत. प्यायला पाणी मिळत नसेल, 2 वेळेला खायला भाकरी मिळत नसेल, परंतु त्या मुलीची चूक नाही आहे हे लक्षात घ्या. त्या मुलीची चूक अशासाठी नाही आहे की का नाही तिने आकांक्षा बाळगू की आठवड्यातनं एकदा आपले केससुद्धा आपण शॅम्पूने धुवावे. कारण भडीमार सगळा हा रोज होतो आहे की शॅम्पू शिवाय आता तुम्हाला तरणोपायच नाही असं जर आपल्याला आपला टी व्ही सांगतो. अगदी दुर्गम भागामध्ये सुद्धा तुम्ही जा, कुठेही आज डोंगरावर जा, हिमालयामध्ये जा, पर्वतांमध्ये जा, तिथे तुम्हाला एखाद्या वेळेला प्यायला चांगलं स्वच्छ पाणी मिळणार नाही, पण पेप्सी आणि कोका कोला तिथे मिळेल, अशी अवस्था आहे. संस्कृतीमध्ये होणारे बदल पटदिशी आपल्या ध्यानी येत नाहीत. पूर्वी आपल्याकडे उन्हातनं थकून भागून आला की गुळपाणी दिलं जात असे, त्याला शास्त्रीय कारणही असे. गुळपाणी देणं हे अत्यंत शास्त्रोक्त अशा म्हणजे आता जसं ज्याला डिसेंट्री झालेली आहे, अतिसाराचं दुखणं झालेलं आहे, त्याला आजकाल डॉक्टर लोकही सांगतात की जलसंजीवनी द्या, म्हणजे काय तर थोडंसं साखर पाणी मीठ असं घालून द्या. ते गुळ पाणी देण्याची आपल्याकडे पूर्वीपासूनची पद्धत होती. आता हे गुळ पाणी आपल्याकडे नाही राहिलेलं शिल्लक. आता आपल्याकडे पेप्सी कोला दिला जातो. संस्कृतीमध्ये होणारे हे सगळे बदल आहेत, हे छोटे छोटे बदल आहेत, पण एकदम जर आपण बघितले तर हे मोठ्या प्रमाणावर आपल्या अंगावर येऊन पडतायत. हे आता आपल्याला या शतकाच्या शेवटी जाणवायला लागलेलं आहे. विनयचंद्र मौद्गल्य नावाचे एक अतिशय मोठे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे दिल्लीचे प्राचार्य, अतिशय चांगले शास्त्रीय संगीताचे शिक्षक आणि उत्तम स्वतः गायक असे, त्यांची मुलगी शुभा मौद्गल्य अतिशय सुरेख पिढीजात असा शास्त्रीय संगीताचा वारसा तिला मिळालेला आहे आणि अतिशय उत्तम मैफलीमध्ये शास्त्रीय गायन करणारी ही मुलगी आहे. या शुभा मौद्गल्यचे पॉप म्युझिकचे अल्बम आज बाजारामध्ये उपलब्ध आहे. हे बदल आता या शतकाच्या शेवटी आपल्या अंगावर येऊन पडायला लागले. माझ्यासारख्या सामान्य माणसाचा जीव गुदमरतो. हे सगळं मी ज्यावेळेला पाहतो की माझं अर्थकारण
माझं शिक्षण, माझं विज्ञान, माझी संस्कृती, माझा व्यापार, की मी रोज पाणी किती प्यायचं, कुठल्या प्रकारचं पाणी प्यायचं आणि त्याच्यासाठी पैसा किती मोजायचा. आत्ताच आपल्याकडे 12 रुपयाला पाण्याची बाटली विकत मिळते. नाशिकसारख्या ज्या गावामधनं गंगा वाहते या गावामध्ये सुद्धा आज 12 रुपयाला बिसलेरीचं पाणी विकत मिळतं. या पाण्याच्या शुद्धतेची खात्री कोण देऊ शकतो? आपण करतो का त्याची चाचणी? कधी करत नाही. पण आपण विश्वासाने जाहिरातींच्या बळावर हे पाणी विकत घेतो आणि आपण ते पितो. असे बदल ह्या गेल्या 50 वर्षामध्ये या शतकाच्या अखेरीला होताना आपल्याला दिसत आहे. आणि मग याच्यामध्ये मला असं दिसतं की माणसाचं ज्ञान आणि माणसाची संस्कृती या दोन्ही गोष्टी हळूहळू आपल्याकडे आकुंचन पाहू लागलेल्या आहेत. माणसाच्या ज्ञानाला तर फार मोठा इतिहास आहे. आपण असं मानतो की साधारणतः माणसाचा उदय 2,50,000 वर्षांपूर्वी या पृथ्वीवर झाला. आणि 2,50,000 वर्षांपूर्वी जर माणसाचा उदय झाला असेल तर ज्ञानाचा उदय सुद्धा 2,50,000 वर्षांपूर्वीच झाला असं आपण मानतो. अगदी तो काळ जर आपण त्याची कल्पना केली, 2,50,000 वर्षांपूर्वीचा माणूस कसा होता? अगदी रानटी अवस्थेमध्ये राहणारा माणूस होता. जंगलांमधनं, डोंगर दऱ्यांमधनं, पर्वतांवरनं तो राहत असे. कडेकपारींमधून, गुहांमधनं तो आश्रय घेत असे. थंडी वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी म्हणून गुहांचा वापर करत असे. पोट भरण्यासाठी म्हणून जंगली श्वापदांची शिकार करत असे आणि कच्चं मांस भक्षण करत असे. शिकार करण्यासाठी म्हणून दगडी हत्यारं वापरत असे. पाऊस पडायला लागला किंवा थंडी जास्त वाढली तर जी शिकार केलेली प्राणी आहेत त्यांचं कातडं पांघरत असे. आणि एकटा दुकटा किंवा पुरुष आणि स्त्री आणि त्यांचं मूल असं कुटुंब एवढंच असा राहणारा तो माणूस होता, ज्याला आपण आदिमानव, अश्मयुगीन अशा काळातला मानव म्हणतो. त्या काळचं त्याचं ज्ञान कसं होतं हे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की अवतीभवतीचा जो परिसर आहे, अवतीभवतीचा जो निसर्ग आहे, अवतीभवतीची जंगलं आहेत, अवतीभवतीची झाडी, तिथं असणारे प्राणी यांच्या निरीक्षणामधनं ज्या ज्या गोष्टी तो शिकत गेला त्या गोष्टींचा वापर करून उदरनिर्वाह कसा करायचा एवढ्यापुरतंच त्याचं ज्ञान मर्यादित होतं. म्हणजे दगड अणकुचीदार सापडला तर दगड हा जोरामध्ये मारून एखादा ससा मारता येतो, एखादी शेळी मारता येते किंवा एखादा हरिण मारता येतं हे त्याला कळालं आणि त्याचा वापर त्यांनी सुरू केला. म्हणजे ज्ञानाची पातळी ही प्राथमिक सृष्टी ज्ञानाची होती त्या काळामध्ये 2,50,000 वर्षांपूर्वी. त्यामुळे एक आदिमानवीय अशा प्रकारची संस्कृती त्या काळामध्ये अस्तित्वात होती असं आपण मानतो. याच्यानंतरचा महत्त्वाचा कालखंड जर आपण पाहिला मागे वळून तर आपल्याला असं दिसतं की आजपासून साधारणतः 8,000 वर्षांपूर्वीचा काळ. आजपासून 8,000 वर्ष जर आपण मागे गेलो तर आपल्याला असं दिसतं की या काळामधला माणूस या आदिमानवाच्या पेक्षा बऱ्याच अंशी सुधारलेला, पुढारलेला असा माणूस होता. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे एकतर तो जमीन नांगरून बी पेरून शेती करायला लागला होता. की एक धान्याचा दाणा जर पेरला तर त्यातनं झाड येतं, त्याला कणीस येतं आणि भरपूर धान्य आपल्याला मिळतंय त्याला कळालं होतं. आणि त्यामुळे जमीन नांगरून शेती करायला तो लागला होता. चाकाचा शोध त्यांनी लावला होता आणि चाकाचा शोध लावल्यामुळे चाकांचा वापर करून वस्तू इकडून तिकडे नेण्यासाठी एक सुलभ साधन त्यांनी निर्माण केलेलं होतं असं आपल्याला दिसतं. किंवा मग वस्त्र विणायला शिकला. कापसासारखा किंवा केकताडासारखा नैसर्गिक धागा निर्माण करून त्यापासून वस्त्र विणायची आणि ती विणलेली वस्त्र अंगावर घालायची. दगडांची हत्यारं वापरण्याऐवजी मग लाकडापासून तयार केलेली हत्यारं किंवा मग अगदी धातू, काही अगदी ज्याला आपण क्रूड म्हणू अशा प्रकारचे धातू, लोखंडासारखे या धातूंची केलेली हत्यारं त्यांनी वापरायला सुरुवात केलेली होती. साधारणतः आपल्याला असं दिसतं की या माणसाचं जे जीवन होतं, समाज जीवन, हे टोळी सदृश असं जीवन होतं. टोळ्या करून ही माणसं राहत आणि स्वतःच्या सृष्टी निरीक्षणाचा आणि सृष्टीमधनं मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग हा अंगची कौशल्य वाढवण्यासाठी म्हणून त्यांनी केला.
की हत्यारं कशी तयार करायची, वस्त्र कशी विणायची, घर कसं बांधायचं, फांद्या फुंद्या झाडाच्या घेऊन त्याच्यापासून घर कसं निर्माण करायचं, त्या घरामध्ये कसा आश्रय घ्यायचा, याच्यासाठी म्हणून त्यांनी वापर केला होता. हा साधारणतः आपल्याला असं दिसतं की 8,000 वर्षांपूर्वीचा काळ आहे. यानंतरच्या काळामध्ये माणसाचं ज्ञान झपाट्याने वाढत गेलं आणि ज्ञानाबरोबर मग आपल्याला असं दिसतं की माणसाची विचारशक्ती सुद्धा वाढत गेली. माणसानी टोळी जीवनाचा त्याग करून एक स्थिर अशा प्रकारचं समाज जीवनाला सुरुवात केली. म्हणजे अनेक वेगवेगळ्या मानवी सभ्यता या जगामध्ये निर्माण झाल्या. जसं आपल्याकडे आपण पाहतो की सिंधू खोऱ्यातली संस्कृती होती, जिथे ज्ञानाचा आणि कौशल्याचा वापर करून एक संपन्न असं समाज जीवन जगायला त्यांनी सुरुवात केली होती. साधारणतः आपण असं पाहतो की इसवी सन पूर्व 500 वर्ष, 600 किंवा 500 वर्ष हा काळ जर आपण तपासला तर या काळापर्यंत या जगामधल्या अनेक राष्ट्रांमध्ये ज्ञानाची वाढ उत्तम प्रकारे झालेली होती. समाज जीवन एक असं एकसंध अशा प्रकारचं समाज जीवन अनेक ठिकाणी निर्माण झालेलं होतं. मात्र अंकुश या समाज जीवनावरचा हा राजसत्तेचा होता. म्हणजे साम्राज्यशाही अनेक ठिकाणी अस्तित्वामध्ये होती. राजे महाराजांची राज्य असायची आणि राजा किंवा सम्राट जो असेल, भारतामध्ये असेल किंवा पाश्चिमात्य राज्यांमध्ये असेल, हा माणसाच्या सगळ्या व्यवहारांचं नियंत्रण करत असे असं आपल्याला दिसतं. भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की अतिशय प्राचीन काळापासून वेदांत आणि अध्यात्म यांची एक मोठी परंपरा आपल्याला राहिलेली आहे. इसवी सन पूर्व 500 वर्षांचा जर आपण विचार केला तर अध्यात्मवादी तत्वज्ञान जे वेदांताचं आहे, या अध्यात्मवादी तत्वज्ञानाला थोडासा छेद देऊ पाहणारं एक अनुभव शरण असं तत्वज्ञान भारतामध्ये निर्माण झालं होतं. कणाद ऋषी तुम्ही ऐकला असेल. कणाद हा जो माणूस होता इसवी सन पूर्व 500 वर्ष, त्यांनी हे निरीक्षणामधून वेगवेगळ्या परिसरातल्या गोष्टींचा आपण अनुभव घेऊन त्याबद्दलची जी मतं आहेत त्यातल्या त्यात वैज्ञानिक सत्याला जवळ जाणारी ही मांडायला सुरुवात केलेली होती. या अनुभव शरण तत्वज्ञानामध्ये न्यायदर्शन आणि वैशेषिक दर्शन अशी दोन त्यांनी या सुरू केलेल्या होत्या कणादांनी. याच वेळेला आपल्याला असं दिसतं की पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुद्धा तत्ववेत्यांची आणि तत्वज्ञानाची एक मोठी परंपरा निर्माण झाली होती. ग्रीस सारखा जर आपण देश बघितला तर तिथे अरिस्टॉटल आणि अशासारखे मोठे मोठे तत्वज्ञ निर्माण झालेले आपल्याला दिसतात. परंतु दोन्ही ठिकाणी आपल्याला असं दिसेल की भारतामधली परिस्थिती आणि ग्रीसमधली या दोन्ही ठिकाणी या सर्व ज्ञानाच्या वाढीवर आणि समाजाच्या व्यवहारांवर राजसत्तांचा अंकुश होता, राजसत्तांचं प्राबल्य होतं. त्यामुळे राजसत्तेला जर एखादा बदल करावा वाटला तरच तो होत असे, अन्यथा तो बदल घडवून आणणं ही अतिशय अवघड गोष्ट त्या काळामध्ये होती असं आपल्याला दिसतं. डेमोक्रिटस नावाचा एक माणूस होता तिकडे ग्रीसमध्ये. ज्या वेळेला आपल्याकडे कणादांनी इथे अनुभव शरण तत्वज्ञान मांडलं त्याच वेळेला या डेमोक्रिटसनी सुद्धा काही तिकडे तत्वज्ञानं पुढे आणली ग्रीसमध्ये. एक असा योगायोग आहे की कणादांनी आपल्याकडे एक परमाणुवाद मांडला भारतामध्ये इसवी सन पूर्व 500 या काळामध्ये. आणि त्यांनी असं सांगितलं की पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 गोष्टींपासून अणु निर्माण होतो असं कणादांनी सांगितलं होतं. आणि नेमका हाच परमाणुवाद तिकडे डेमोक्रिटस नावाच्या माणसाने ग्रीसमध्ये मांडला होता. म्हणजे अंतर किती आहे बघा, एकमेकांना दळणवळणाची काही साधनं नव्हती की त्यावेळेला STDनी फोन करून आपण सांगू की मी परमाणुवादाचा वाद मांडतोय म्हणून. तरीसुद्धा जवळपास त्याच काळामध्ये तशाच प्रकारचा परमाणुवाद डेमोक्रिटसने तिकडे मांडला होता. त्यांनी असंच सांगितलं होतं की अणु हा पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 तत्वांपासून निर्माण झालेला आहे. या दोघांमध्ये फरक एक मोठा असा होता की डेमोक्रिटसनी असं मांडलं की ही 4 तत्व यांचा संयोग होऊन जो अणु तयार होतो या संयोगामध्ये त्या तत्वांची स्वयंप्रेरणा असते. म्हणजे ती तत्व स्वतःच्या प्रेरणेने एकत्रित येतात आणि अणु तयार करतात. तर आपल्याकडे कणादांनी असं प्रतिपादलं होतं की ही 4 तत्व एकत्र येण्यासाठी म्हणून ईश्वरी प्रेरणा कारणीभूत आहे. आणि हा फरक या 2 तत्वज्ञानांमध्ये होता असं आपल्याला दिसतं. पुढच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की
हा जो अणुवाद आहे हा पुढे विकसित होत 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 आधुनिक विज्ञान त्याच्यामधनं पाश्चात्य राष्ट्रांमध्ये निर्माण झालं. आपल्याकडे ते होऊ शकलं नाही. आपल्याकडे त्या मानाने विज्ञानाचा विकास हा फार उशिरा झाला, फार धीम्या गतीने झाला असं आपल्याला मानता येईल. मध्ययुगामध्ये साधारणतः 15व्या शतकात म्हणजे ख्रिस्त जन्मानंतर 16व्या शतकामध्ये एक फ्रान्सिस बेकन नावाच्या माणसाने जगाला एक नवी विचार पद्धत दिली असं आपण मानतो. विगमनावर आधारित अशी ही विचार पद्धत होती आणि या विगमनावर आधारित असलेल्या विचार पद्धतीतून आधुनिक काळातल्या विज्ञानाचा जन्म झाला असं आपण मानतो. याच्या आधीची परिस्थिती कशी होती? मध्ययुगामध्ये 15व्या शतकापर्यंत 15व्या शतकामध्ये राजसत्तांबरोबरच धर्मसत्तांचंही प्राबल्य होतं सगळीकडे. भारतामध्ये होतं. धर्मपीठं जी असत ती राजाला सांगत असत की राजांनी कशा पद्धतीने व्यवहार करायचा आणि समाजाच्या परिचालनाचे नियम काय असावेत. त्याचप्रमाणे परदेशामध्ये सुद्धा पोप आणि त्यांचे जे धर्मगुरू असत यांचा मोठा पगडा राजांवर असे आणि त्यामुळे राजांना आणि सम्राटांना ते सांगत असत की कशा पद्धतीने समाजाचे व्यवहार व्हायला हवेत. आणि म्हणून 15व्या शतकापर्यंत जी विचार करण्याची पद्धत देशांमध्ये होती, भारतामध्ये असो किंवा तिकडे असो, ती एका चमत्कारिक अशा कुंपणामध्ये अडकलेली विचार पद्धत होती असं आपल्याला दिसतं. त्याला तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये निगामी अशी विचार पद्धत असं म्हणतात. म्हणजे निगमनावर आधारित अशी विचार पद्धत. त्या तपशिलामध्ये जायचं आपल्याला कारण नाही, परंतु या विचार पद्धतीमध्ये निष्कर्ष काढत असताना, कोणत्याही एखाद्या निरीक्षणामधून निष्कर्ष काढत असताना तो निष्कर्ष हा 2 विधानांवर आधारित असावा असं ठरलेलं असेल. पहिलं विधान जे आहे ते साम्य विधान असे. दुसरं विधान आहे त्याला पक्ष विधान म्हटलं जाईल आणि मग साम्य विधान आणि पक्ष विधान यांच्या आधारावर मग निष्कर्ष काढला जाईल. उदाहरणार्थ आता समजा मी असं म्हटलं की सर्व माणसं मर्त्य असतात, हे साम्य विधान, हे निरीक्षणातनं सिद्ध झालेलं आहे. सर्व माणसं मर्त्य असतात हे साम्य विधान केलं, हे निरीक्षणावर आधारित असं आहे. आणि मग या साम्य विधानावर आधारित पक्ष विधान केलं की विजय दिवाण हा एक माणूस आहे. सर्व माणसं मर्त्य आहेत, विजय दिवाण हा माणूस आहे. हे साम्य विधान आणि पक्ष विधान आणि या दोन्हींवर आधारित मग निष्कर्ष असा निघतो की विजय दिवाण सुद्धा मर्त्य आहे. अशा प्रकारे साम्य विधान आणि पक्ष विधान, याला इंग्रजीमध्ये सिलॉजिझम असं म्हणायचं, यांच्यावर आधारित निष्कर्ष काढण्याची पद्धत पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये रूढ होती या निगमन पद्धती विचार पद्धतीमध्ये. पण याच्यामध्ये अनेक धोके होते अशा प्रकारच्या विचार पद्धतीमध्ये की मुळामध्ये साम्य विधान हे सत्य असायला हवं. निरीक्षणावर आधारित साम्य विधान ज्याच्यावर पक्ष विधान मी करेन तेच सत्य असायला हवं. साम्य विधान जर सत्य नसेल तर पुढचा निष्कर्ष सुद्धा चुकीचा निघू शकतो, हे आपल्याला आज कळू शकतं. पण त्या काळामध्ये असं होतं की साम्य विधान जर सम्राटाला मान्य नसेल तर राजाला किंवा सम्राटाला मान्य असलेलंच साम्य विधान घ्यायचं, त्याच्यावर आधारित पक्ष विधान करायचं, मग जो निघेल तो निष्कर्ष खरा मानून चालायचं असं असेल. म्हणजे उदाहरणार्थ असं जर म्हटलं की सर्व देव हे पूजनीय असतात, राजानी जर असा हुकूम केला की साम्य विधान असं करा की सर्व देव हे पूजनीय असतात, त्या काळामध्ये सगळ्यांना मान्यच करावं लागायचं की सर्व देव हे पूजनीय आहेत. एक तर लोक भाविक होते, देवांवर श्रद्धा लोकांची मोठ्या प्रमाणावर होती आणि राजांनी असं सांगितलेलं आहे की सर्व देव पूजनीय आहेत, त्यामुळे साम्य विधान सर्व देव पूजनीय आहेत म्हणजे ते सत्य आहे असं. आजच्या काळामध्ये विचारलं तर आपण असं म्हणतो की माझा देव पूजनीय आहे, ह्याचा आहे की नाही ते बघावं लागेल. आजचा काळ असा आहे की आपण की सगळे देव पूजनीय आहेत असं मानत नाही, समोरच्याचा देव पूजनीय आहे किंवा नाही याच्याबाबत आपण वादंग माजवत राहतो. तसं त्या काळामध्ये नव्हतं. सर्व देव, राजांनी जर सांगितलं की सगळे देव पूजनीय आहेत
तर मग सर्व देव पूजनीय आहेत असं साम्य विधान करायचं. आणि मग त्याच्यावर आधारित पक्षविधान असं करायचं की राजा हा देव आहे. नाही कोण म्हणणार? राजा हा देव नाही असं म्हणणार कोण? कुणाची हिंमत आहे? शिरच्छेद केला जायचा. त्यामुळं सर्व देव पूजनीय आहेत हे साम्य विधान, राजा हा देव आहे हे पक्षविधान, आणि मग निष्कर्ष काय निघायचा की राजा हा पूजनीय आहे. अशा पद्धतीचे निष्कर्ष काढण्याची जी पद्धत होती किंवा जी प्रथा होती, त्यामुळे कितीतरी तत्ववेत्यांना विज्ञानाचे सत्य सिद्धांत छातीठोकपणे त्या काळामध्ये मध्ययुगामध्ये मांडता आले नाहीत. आपल्या पुढे उदाहरणार्थ गॅलिलिओ तुम्हाला माहिती आहे. गॅलिलिओनी आपल्याला पहिल्यांदा, गॅलिलिओ पर्यंत सर्व जगामध्ये असं मानलं जायचं की पृथ्वी ही सपाट आहे. गॅलिलिओनी पहिल्यांदा असं सांगितलं की नाही नाही, पृथ्वी ही गोल आहे, गोल असू शकते, सिद्धांत त्यांनी मांडला. परंतु सम्राटाला आणि धर्मगुरूंना हे मान्य नव्हतं की पृथ्वी गोल आहे. आणि म्हणून जेव्हा शिक्षेचं भय वाटलं त्यावेळेला गॅलिलिओ सारख्या माणसाने सुद्धा आपला हा सिद्धांत मागे घेतला. हे लक्षात घ्या. सिद्धांत त्याला मागे घ्यावा लागला कारण जो सिद्धांत मांडायचा तो राज्यकर्त्यांना आणि धर्मसत्तांना मान्य असेल तरच मांडता येत होता, अन्यथा तो मांडता येत नव्हता. तिथे काही प्रमाणामध्ये मध्ययुगामध्ये विज्ञानाची वाढ ही खुंटत गेलेली होती. कोपर्निकस सारखा माणूस आहे. कोपर्निकसला तर असं जाहीर करावं लागलं की मी जे काय शोध लावलेले आहेत त्याचं पुस्तके माझ्या मृत्यूनंतर प्रकाशित करा, आत्ता प्रकाशित करू नका. देहदंडाची शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता होती. ब्रेनो सारख्या माणसाला जिवंत जाळण्यात आलं त्यांनी जर काही नवे सिद्धांत मांडायचा प्रयत्न केल्यामुळे. अशी सगळी त्या काळातली स्थिती होती. आणि त्यामुळे कला कौशल्यांमध्ये वाढ झाली, लोकांच्या सुखोपभोगामध्ये वाढ झाली, साम्राज्यांच्या कक्षा वाढल्या, परंतु ज्ञानामध्ये आणि विज्ञानामध्ये काही या मध्ययुगामध्ये फारशी वाढ झाली असं आपल्याला म्हणता येत नाही. ह्याच्यानंतरचा काळ जर आपण बघितला महत्त्वाचा, तर तो आपला ह्या 19वा आणि 20वा शतक. फ्रान्सिस बेकननी जे तत्त्वज्ञान मांडलं, जी विगमनावर आधारित अशी विचारपद्धती पुढे मांडली, ही बऱ्याच अंशी आपण असं मानतो की आधुनिक विज्ञानाचा पाया किंवा वैज्ञानिक विचारसरणीचा पाया ठरणारी विचारपद्धत होती. काय सांगितलं फ्रान्सिस बेकननी? त्यांनी असं सांगितलं की अवतीभवतीच्या गोष्टींचं आणि घटनांचं निरीक्षण करून या घडणाऱ्या घटनांचं कारण काय आहे याचा शोध घेऊन, म्हणजे ज्याला निरीक्षण आणि निरीक्षणाद्वारे लक्षात आलेल्या घटनेचा कार्यकारण भाव हा विचारात घेऊन मग त्याच्या सत्यतेचा पडताळा घेऊन सिद्धांत मांडला गेला पाहिजे, हे त्यांनी सांगितले. म्हणजे कावळा उडत येऊन एखाद्या फांदीवर बसला आणि ती जर फांदी तुटली तर कावळा बसल्यामुळे फांदी तुटते असा निष्कर्ष न काढता पुन्हा पुन्हा कावळा बसला तर फांदी तुटते का हे निरीक्षण केलं पाहिजे. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की एकच कारण पुन्हा पुन्हा जर घडलं, एकच कारण पुन्हा पुन्हा जर प्रत्ययाला आलं तर तेच कार्य निर्विवादपणे घडावं लागतं. म्हणजे फांदी तुटणं हे कार्य आणि कावळा बसणं हे कारण असं जर आपण मानलं तर पुन्हा पुन्हा कावळा बसल्यावर दरवेळेला ती फांदी तुटली पाहिजे, तरच मग कावळा बसल्यामुळे फांदी तुटते असा निष्कर्ष काढता येईल, अन्यथा तो काढता येणार नाही. कार्यकारण भावाचा हा अतिशय महत्त्वाचा असा पुरावा या प्रत्येक निष्कर्षासाठी असावा असं फ्रान्सिस बेकननी सांगितलं. आणि मग त्यांनी असं सांगितलं की त्याच्यावरनं सिद्धांत मांडा, मग सिद्धांतावरनं त्याचे अनेक ठिकाणी हा सिद्धांत लागू करून त्याच्या सत्याचा पडताळा घ्या आणि मग त्याचं एक सामान्यीकरण करा. सामान्यीकरण करा म्हणजे ज्याला आपण युनिव्हर्सलायझेशन असं म्हणतो, आणि मग त्यातून नियम तयार करा. अशी ही विचार पद्धत त्यांनी केल्यामुळे आपल्याला असं दिसतं की साधारणतः 18व्या शतकाच्या शेवटी आपल्याकडे विज्ञान वाढायला सुरुवात झाली या जगामध्ये. 19व्या शतकामध्ये विज्ञान वाढत गेलं. विज्ञान आणि तंत्रज्ञान, विज्ञानापासून निघालेलं तंत्रज्ञान हे पुढे 20व्या शतकाच्या सुरुवातीला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान याची घोडदौड
साधारणतः संपूर्ण 20व्या शतकामध्ये झाली असं आपल्याला दिसतं. हे आपलं संपणारं शतक जर आपण मागे वळून बघितलं तर आपल्याला असं दिसतं की हे शतक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं शतक होतं. या शतकामध्ये जगामध्ये आणि भारतामध्ये काय घडलं याचा जर तुम्ही विचार केला तर असं लक्षात येईल की राज्यसत्ता, साम्राज्यशाही आणि धर्मसत्ता यांचं जे प्राबल्य अर्ध्याच्या पेक्षा जास्त जगांमध्ये होतं, तिथे हळूहळू लोकांचं राज्य असावं, लोकांची सत्ता असावी असा विचार प्रबल होत गेला. आणि त्यामुळं लोकशाही राज्य प्रणालीची स्थापना अनेक राष्ट्रांमधनं व्हायला सुरुवात झाली. आपल्याकडे ती त्या प्रमाणामध्ये आपल्याकडे आणि आफ्रिकन राष्ट्रांमध्ये फार उशिरा झाली, पण 200 वर्षांपूर्वीपासून अमेरिकेपासून त्याची सुरुवात झाली असं आपण म्हणू. लोकशाही अशा राज्यपद्धतीची प्रतिष्ठापना सगळीकडे व्हायला सुरुवात झाली असं आपण मानतो. म्हणजे साम्राज्यशाही नष्ट झाली, धर्मसत्तांचं प्राबल्य कमी झालं आणि लोकशाही राज्यव्यवस्था सगळ्या जगामध्ये आली. 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं भारताला, त्यावेळेला भारताने सुद्धा याच लोकशाहीचा पुरस्कार केला. आपण जेव्हा लोकशाहीचा पुरस्कार केला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, त्यावेळेला आपण एक राज्यघटना दिली या देशाच्या एकूण राज्यकारभारासाठी म्हणून. 1950मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक राज्यघटना तयार करून दिली. काय सांगितलं आपण या राज्यघटनेमध्ये? आपण असं म्हटलं की या राज्यघटनेद्वारे भारत हे एक सार्वभौम राष्ट्र असेल आणि या सार्वभौम राष्ट्राचा संपूर्ण कारभार हा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या तत्वांवर निष्ठा ठेवून धर्मनिरपेक्ष अशा पद्धतीने केला जाईल. हे आपल्या राज्यघटनेमध्ये आपण स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून जी काही साधन संपत्ती असेल, या साधन संपत्तीचं समसमान वाटप व्हावं. जातीपातीचे भेद किंवा धर्माधर्माचे भेद या वाटपाच्या आड येऊ नयेत. लिंगभेद सुद्धा या वाटपाच्या आड येऊ नयेत. पुरुषाला जास्त स्त्रीला कमी असं होता कामा नये. सवर्णाला जास्त शूद्राला कमी असं होता कामा नये. श्रीमंताला जास्त गरिबाला कमी असं होता कामा नये. आणि मग या साधन संपत्तीचा, नैसर्गिक साधन संपत्तीचा समसमान पद्धतीने वापर करून सर्वसामान्य माणसाच्या मूलभूत गरजा भागवणारं एक सार्वभौम राष्ट्र हे आपण राज्यघटनेने स्वीकारलेलं आहे. हे विसरता कामा नये. आणि यातली महत्त्वाची गोष्ट कशी की असं जर सार्वभौम राष्ट्र म्हणून आपण स्वीकारलं असेल तर या देशातल्या सर्वसामान्य माणसाचं, रस्त्यावरच्या माणसाचं, तुमच्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाचं जीवन सुखकर कसं करता येईल याच्यासाठी जे काय निर्णय घ्यायचे, हे निर्णय या देशामध्ये या देशातल्या माझ्यासारख्या नागरिकाला घेता आले पाहिजेत. या देशातल्या मी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला घेता आले पाहिजेत. संसदेत जाऊन बसणाऱ्या संसदांना घेता आले पाहिजेत. आणि आम्ही जे पंतप्रधान आणि इतर मंत्री नेमतो त्या मंत्र्यांना घेता आले पाहिजे. एवढी किमान अपेक्षा आपली आहे. प्रत्यक्षामध्ये झालं काय हे आपण बघूया थोडंसं. आपल्याला असं दिसतं की या 20व्या शतकामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी एक प्रचंड मोठी चढाओढ सगळ्या पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये सुरू झाली होती. काय चढाओढ होती की मिळेल त्या देशामध्ये जायचं. इंग्रज आपल्याकडे आले, 150 वर्ष राज्य केलं. गोव्यामध्ये पोर्चुगीज लोक आले, आणखीन कुठे वास्को ड गामा आला, तिकडे फ्रेंच लोक आले पांडिचेरीमध्ये. भारतासारखेच अनेक आफ्रिकन राष्ट्रांमध्ये, इतर राष्ट्रांमध्ये युरोपातले लोक गेले. ज्यांच्याकडे नैसर्गिक साधन संपत्ती नव्हती अशी ही उत्तरेतल्या राज्यातले लोक भारतासारख्या विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न असलेल्या देशांमध्ये आले. आणि मग इथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून आपापल्या देशांमध्ये कारखानदारीतून उत्पादन वाढ करायची आणि या उत्पादनांना पुन्हा आपल्याच देशांमध्ये, विषुववृत्तीय पट्ट्यातल्या देशांमध्ये, दक्षिणेकडच्या देशांमध्ये
बाजारपेठा उपलब्ध करून द्यायच्या आणि त्यातून अगणित संपत्ती गठीत करायची. हे संपूर्ण 20वे शतकभर या उत्तरेतल्या राष्ट्रांनी केलं. म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून उत्पादन वाढ करणं आणि संपत्तीचं गठन करणं म्हणजे विकास, असं एक सूत्र 20व्या शतकामध्ये रूढ झालं. आणि मग हा विकास करू शकणारी जी राष्ट्र होती त्यांना आपण विकसित राष्ट्र असं म्हणायला सुरुवात केली. मग ती अमेरिका असेल, युरोप असेल, युरोपमधली इंग्लंड असेल, जर्मनी असेल, अशी राष्ट्र असेल, ही विकसित राष्ट्र ठरली. आणि ज्या देशांना हे करता आलं नाही, त्याच्यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश किंवा मग आफ्रिकेतली राष्ट्र वेगवेगळी, ही सगळी विकसनशील राष्ट्र ठरली. खरं म्हणजे पूर्वी त्यांना अविकसित म्हणायचे, हे कदाचित जुन्या लोकांना आठवत असेल. भारताला पूर्वी अविकसित राष्ट्र असं म्हटलं जात असे, पण कुठेतरी उगीच आमचीच अस्मिता दुखावल्यामुळे आता विकसनशील असं आपल्याला नाव त्यांनी दिलेलं आहे. दुर्दैवाने असं झालं 20व्या शतकामध्ये की भारतासारख्या देशांनी, पाकिस्तान सारख्या देशांनी सुद्धा ज्या पद्धतीचा विकास या उत्तरेतल्या युरोपीय राष्ट्रांनी स्वीकारलेला होता त्याच पद्धतीच्या विकासाची आस धरली. आम्ही सुद्धा आकांक्षा बाळगल्या, तर याच पद्धतीच्या विकासाची आकांक्षा बाळगली. आणि काय आकांक्षा बाळगल्या? आमच्या महत्वाकांक्षा काय होत्या की आम्ही सुद्धा आपली नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे ती वारेमाप वापरायची. स्वातंत्र्यानंतरही आम्ही हेच केलं. आणि मग ही नैसर्गिक साधन संपत्ती वापरून उत्पादन वाढ करायची, उत्पादन वाढ करून मग पैसा गठीत करायचा, संपत्ती गठीत करायची आणि मग म्हणायचं की आमचा विकास झाला. आणि मग आज हा सगळा विषय इथे आपल्यासमोर विस्ताराने मांडण्याचं कारण असं होतं की मला, माझ्यासारख्या माणसाला, मी हा विचार करायला लागलो तर भीती वाटायला लागते. भीती कशाची वाटते? एकीकडे आम्हाला असं सांगितलं जातं की हरित क्रांती आपण पूर्ण केलेली आहे, कृषी उत्पादनामध्ये आम्ही स्वयंपूर्णता आणलेली आहे, धनधान्य आमच्या देशामध्ये पुरेल एवढा आता आम्ही निर्माण केलेला आहे, धवल क्रांती आम्ही पूर्ण केलेली आहे, दूध उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये पहिला नंबर आम्ही आणलेला आहे, हे सांगितलं जातं. आणि असं सांगितलं जातं की आम्हाला अभिमान वाटला पाहिजे याचा, आम्ही हरित क्रांती करू शकलो, आम्ही धवल क्रांती करू शकलो, दूध उत्पादनामध्ये भारताचा पहिला नंबर आम्ही जगामध्ये आणलेला आहे, ऊर्जा निर्मिती आम्ही मोठ्या प्रमाणावर करू शकलेलो आहोत, धरणं आम्ही बांधून मोठ्या प्रमाणावर पाणीसाठी आमच्या देशामध्ये केलेले आहेत, मोठमोठी धरणं भाकरा नानगर सारखी आणि आमच्या जायकवाडी सारखी आणि कोयनेसारखी जी जगामध्ये उदाहरणं ठरतील अशा प्रकारची धरणं आम्ही बांधलेली आहेत, जलविद्युत प्रकल्प मोठे मोठे आम्ही निर्माण केलेत, अत्यंत मोठे मोठे पोलादाचे कारखाने आम्ही निर्माण केलेत. आणि आता असं सांगण्यात येतं की माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये बघा भारताने किती क्रांती केलेली आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भारत आता जगाला नेतृत्व देऊ शकेल एवढी क्रांती आम्ही केलेली आहे. केवढे टेलिव्हिजनचं नेटवर्क आम्ही केलं आहे, केवढं मायक्रोवेव्ह आणि संदेश दळणवळणाचं आम्ही जाळं देशामध्ये पसरलेलं आहे. आणि ही सगळी देशांनी केलेली प्रगती आहे असं आपण मानतो. हे एका बाजूला स्वीकारत असताना, कारण हे वारंवार सांगितलं जात असल्यामुळे मी स्वीकारतो ते की हो बाबा केलेली आहे, हो हरित क्रांती झालेली आहे, हो अन्नधान्यात स्वयंपूर्णता आली आहे, हो सगळं धवल क्रांती झाली आहे, दूध भरपूर प्रमाणामध्ये मिळतंय वगैरे वगैरे. हे सगळं होत असताना मला असंही दिसतं की मोठ्या प्रमाणावर आमच्या देशामधल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हासही झालेला आहे. आमच्या देशामधली जंगलं तुटली. रुडयार्ड किपलिंगच्या कथांमधनं भारत हा घनदाट जंगलांचा देश म्हणून त्याचं वर्णन जगभर सगळीकडे झालेलं होतं. या भारतामध्ये आता एक रिमोट सेन्सिंगचं एक तंत्रज्ञान निघालंय. सॅटेलाईटद्वारे, हैदराबादला त्याचं ऑफिस आहे आणि सॅटेलाईटमधून सगळ्या भूपृष्ठाचे फोटो ते घेतात. या रिमोट सेन्सिंगमध्ये जर आता फोटो घेतले तर आपल्याला असं दिसतं की आसामचा एक ठिपका, मेघालय आणि आसाम या भागातला एक ठिपका आणि पश्चिम घाटामध्ये खाली निलगिरीचे पर्वत म्हणजे कर्नाटकातला म्हैसूर आणि केरळापर्यंतचा भाग, एवढा भाग सोडला
तर रिमोट सेन्सिंग फोटोग्राफमध्ये आता कुठेही जंगल दिसत नाही. महाराष्ट्रामध्ये तर अजिबात दिसत नाही. महाराष्ट्रातलं जंगल तर इतकं कमी आहे की अजिबात तिथे आता जंगल दिसत नाही. 30% आहे, 33% आपल्याकडे जंगल पाहिजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये. त्याच्यामधलं प्रत्यक्षामध्ये जंगल जमीन आमच्याकडे उपलब्ध 21% आहे. पण जंगल जमीन असली तरी त्याच्यावर उभं जंगल नाही आहे, नुसतीच जंगल खात्याच्याकडे दिलेली जमीन आहे ती. आणि प्रत्यक्षामध्ये जंगल आपल्याकडे 13% सुद्धा नाही. भारताची स्थिती अशी आहे. म्हणजे जंगल आम्ही नष्ट करत आणलं. आमच्याकडे जी सुपीक माती आहे ही सुद्धा आपली साधन संपत्ती आहे. जमीन, जंगल आणि पाणी हे मुख्यतः आपण आपली नैसर्गिक साधन संपत्ती मानतो. ही सुपीक माती गेल्या 50 वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर आम्ही सातत्याने नष्ट करत आणलेली आहे, लक्षात घ्या. अगदी तुम्ही अलीकडच्या काळातले आकडे जर बघितले तर भारतामध्ये दरवर्षी 9 करोड टन एवढी सुपीक माती धूप होऊन वाहून जाते. 9 करोड टन सुपीक माती जाते. आणि 9 करोड टन कशाला म्हणतात? 9 करोड टन म्हणजे माणशी 90 किलो एवढी सुपीक माती दरवर्षी वाहून जाते. आणि साधारणतः असं शास्त्रज्ञ सांगतात की 1 चौरस किलोमीटरच्या प्रदेशावर 1 इंच जाडीचा सुपीक मातीचा थर जर ही सुपीक माती आम्ही घालवली, खनिजे आमच्या देशातली आम्ही लूट दिली, आणि पाण्याचं सुद्धा मी सांगितलं की साधारणतः 2 प्रकारचं पाणी आपल्याला उपलब्ध आहे असं आपण मानतो. हे जसं आता इथे गंगेतनं वाहणारं पाणी आहे, म्हणजे ज्याला आपण भूपृष्ठीय पाणी असं म्हणतो, भूपृष्ठावरून वाहणारं पाणी, सरफेस वॉटर असं इंग्रजीत त्याला म्हणतात. आणि जमिनीच्या आतमध्ये असणारं भूजल, ह्या दोन्ही प्रकारचं पाणी आपण वापरतो. एक लक्षात घ्या, या पृथ्वीच्या पाठीवर 70% पाणी असं आपण जरी म्हणत असलो आणि 30% जमीन आहे, त्या 70% पाण्यापैकी फक्त 3% पाणी हे गोड पाणी आहे. बाकी सगळं समुद्राचं पाणी आहे, ते आपल्याला वापरता येण्याजोगं नाही. 3% फक्त गोड पाणी आहे. आणि या 3% गोड पाण्यापैकी आपल्याला जे घेता येऊ शकतं, सहजासहजी शक्य आहे असं पाणी फक्त 1% आहे. आणि या 1% भूपृष्ठीय म्हणजे सरफेस वॉटर आणि भूजल असं 2. दुर्दैवाची गोष्ट अशी की स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झाल्यानंतर सुद्धा भारतासारख्या देशामध्ये भूपृष्ठीय पाणी आपण किती वापरतो? म्हणजे नदीतनं, ओढ्यातनं, जमिनीवरून, पाऊस पडल्यानंतर डोंगर टेकड्यावरनं, उतारावरून वाहत येणारं, आपल्या डोळ्यासमोर वाहून जाणारं जे पाणी आहे, याचा वापर आपण किती प्रमाणात करतो असं जर पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की उणपुरं 35% पाणी आपण वापरू शकतो. 65% जमिनीवरून वाहणारं पाणी आपण वाया घालवतो, ते वाया जातं. याचं कारण असं की ते पाणी अडवून त्याचा सक्षम वापर करण्याची मानसिकता आणि यंत्रणा अशा दोन्ही गोष्टी आमच्याकडे नाही. म्हणजे एकीकडे मोठी प्रगती झाली असं सांगत असताना दुसरीकडे जमीन, जंगल, पाणी असं आमची नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या वेगाने आम्ही नष्ट करत आणलेली आहे. एकीकडे विज्ञान तंत्रज्ञान एवढं वाढलं असं सांगत असताना आजही आमच्याकडे 50% लोक निरक्षर आहेत देशामध्ये. आणि ही निरक्षरता कशी घालवायची हे अजून आम्हाला कळत नाही. पुष्कळ संपूर्ण साक्षरता मोहिमा देशभर सगळ्या राज्यांमधनं झाल्या, पण ही निरक्षरता कमी झाली नाही. महिलांमधल्या निरक्षरतेचं प्रमाण तर 50% पेक्षाही जास्त आहे. म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानाची घोडदौड चालू आहे, पण आमच्या देशातले लोक निरक्षर आहेत, अज्ञान आहेत. म्हणजे साधन सामुग्रीचा विनाश होतोय, लोक अज्ञानी आहेत, आणि या अज्ञानामुळे आणि निरक्षरतेमुळे अंधश्रद्धा सगळीकडे बोकाळत आहेत. वैज्ञानिक मानसिकता आमच्या अंगी येऊ शकत नाही, आणि वैज्ञानिक मानसिकता नाही आणि अज्ञान मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे कमालीचं दारिद्र्य. महाराष्ट्राची स्थिती आज अशी आहे की एकीकडे आम्ही आता महाराष्ट्रामध्ये आमचे मुख्यमंत्री असं सांगतात की माहिती आणि तंत्रज्ञानाचं माहेरघर या महाराष्ट्राला आता आम्हाला बनवायचं आहे.
जगाला सगळ्या माहिती तंत्रज्ञानाचं टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान इथून पुरवावं अशी आमची आकांक्षा आहे, असं आपण मानतो. पुणे शहर हे त्या दृष्टीने विकसित करणं आता चालू झालेलं आहे असं एकीकडे आपण मानतो. आणि एकीकडे याच महाराष्ट्रामध्ये 40% लोक हे आजही दारिद्र्य रेषेच्या खाली जगणारे आहेत. 40% लोक आहेत हे दारिद्र्य रेषेच्या खाली जगत आहेत. मगाशी मी जे म्हटलं की मला भीती वाटते ती या कारणांसाठी वाटते. काय होणार आहे, हे शतक उलटेल, हे सहस्त्रक उलटेल, त्यावेळेला काय होईल. मला असं दिसतं की स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झाल्यानंतर जर माझ्या देशातला माणूस निरक्षर आहे, तो अज्ञानी आहे, तो अंधश्रद्धा आहे, तो दारिद्र्यात जगतो, दारिद्र्य रेषेच्या खाली जगतो, कितीही धवल क्रांती झाली तरी माझ्या देशातल्या सर्वसामान्य माणसाला स्वतःच्या मुलासाठी पाव लिटर दूध घेता येतं का. येत नसेल तर मग धवल क्रांतीचा फायदा काय. कितीही हरित क्रांती झाली तरी माझ्या देशातल्या सर्वसामान्य माणसाला जर रेशनच्या दुकानावर तो खात असलेलं धान्य मिळत नसेल योग्य रास्त भावामध्ये तर या हरित क्रांतीचा उपयोग काय. ते मिळत नाही हे सत्य आहे. आणि मग एकीकडे ही सगळी घोडदौड आता होते आहे आणि आम्ही एका नव्या युगामध्ये पाऊल टाकतोय असं म्हणत असताना या सगळ्या लोकांचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. काय सांगायचं यांना की आपल्या देशाने फार क्रांती केली. आणि मग या लोकांचे प्रश्न निदान येत्या 25 वर्षामध्ये आम्ही सोडवू शकणार आहोत का. नव्या शतकात प्रवेश केल्यानंतर ठीक आहे आपण असं मानू क्षणभर की 20व्या शतकाची अखेर आता झालीच आहे, इसवी सन 2000 उजाडलं. निदान 21व्या शतकामध्ये पहिल्या 25 वर्षांमध्ये या देशातले सगळे लोक साक्षर होतील का. या देशातली 14 वर्षे वयापर्यंतची सर्व मुलं शालेय शिक्षण घेऊ शकतील का. कारण घटनेने त्यांना अधिकार दिला हे विसरू नका. भारताच्या राज्यघटनेत असं म्हटलेलं आहे की वयाच्या 14व्या वर्षापर्यंत शालेय शिक्षण देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. प्रत्येक मुलाला वयाच्या 14व्या वर्षापर्यंत शालेय शिक्षण मिळालं पाहिजे. हे शक्य होईल का 25 वर्षाच्या काळामध्ये. 40% दारिद्र्य रेषेच्या खाली जगणारी जी आमची माणसं आहेत यांना संपन्नता किंवा श्रीमंती जरी नाही तर किमान दारिद्र्य रेषेच्या वर तरी आपण आणून बसवू शकणार आहोत का. की ज्याला 2 वेळेचं ठेचा भाकरी तरी खाता येईल अशी परिस्थिती त्याच्यासाठी आपण निर्माण करू शकणार आहोत का. आणि हे जर आपण करणार नसू, हे अज्ञान जर आम्ही घालवणार नसू, हे दारिद्र्य जर आम्ही घालवणार नसू तर मग ही सगळी जी घोडदौड आहे, विज्ञान तंत्रज्ञान आहे, जागतिक व्यापार आहे, अर्थकारणाचं जागतिकीकरण आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, ह्याचा उपयोग काय आणि ह्याचा कोणाला उपयोग आहे हे प्रश्न पडल्यामुळे हे सगळं तुमच्या पुढे मांडावं असं मला वाटलं. हे करता येऊ शकेल असं मला वाटतं. येत्या 25 वर्षामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर कंबर कसली तर आपल्याला बदलणाऱ्या जागतिक व्यवस्थेचाच आधार घेऊन परंतु आपल्या गरजांप्रमाणे आपले नियम आपणच तयार करून आपली नैसर्गिक साधन सामुग्री आपणच वापरून इतरांना वापरू न देता ती आपण स्वतः वापरून आपल्या देशातले श्रम हे आपल्याच देशामध्ये कारणीभूत विकासाला होतील असं पाहून आणि विकासाच्या नव्या वाटा चोखाळून हे करता येऊ शकेल. पण हे जर करायचं असेल तर या सर्व गोष्टींमधली निर्णय घेण्याची क्षमता ही आपली पाहिजे. निर्णय प्रक्रिया ही आपल्या हातात पाहिजे. ही निर्णय प्रक्रिया जर आपल्या हातामध्ये नसेल, ही जर निर्णय प्रक्रिया दुसऱ्या कोणाच्या तरी हातामध्ये, मग ते इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल, जागतिक बँक असेल किंवा वर्ल्ड वॉटर कमिशन असेल, वर्ल्ड डॅम कमिशन असेल, त्यांच्या हातात जाणार असेल तर येत्या 100 वर्षांमध्ये सुद्धा 22वं शतक उजाडलं तरी सुद्धा आपल्या देशातलं अज्ञान, आपल्या देशातली निरक्षरता, दारिद्र्य हे सगळं जसंच्या तसं राहील असा धोका मला दिसतो. आणि म्हणून या
बदलत्या जागतिक व्यवस्थेमध्ये आपण कुठे आहोत, आपलं स्थान कुठे आहे आणि आपण त्याला किती प्रमाणामध्ये बळी पडायचं हे सुद्धा आपण ठरवायची गरज आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या वाढीबाबत ते जसं आवश्यक आहे तसंच कारखानदारी आणि उद्योग आणि कृषी क्षेत्रांमध्ये सुद्धा ते अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. विज्ञान तंत्रज्ञानाची आपल्याकडे होणारी वाढ सुद्धा आहे, ती योग्य प्रकारे होती का ते आपण बघायला हवं. मी स्वतः एका विज्ञान महाविद्यालयामध्ये शिकवतो. गेली 30 वर्ष मी अध्यापन करतोय आणि माझ्या हाताखाली आतापर्यंत नाही म्हणलं तरी हजारो विद्यार्थी BSc पदवी घेऊन बाहेर पडलेले आहेत. काय होतंय बघा, माझ्या महाविद्यालयामध्ये विद्यापीठ अनुदान आयोग आणि मराठवाडा विद्यापीठ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांनी दिलेले नवनवीनतम असे अभ्यासक्रम आम्ही आणलेले. इंडस्ट्रियल केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स आणि बायोकेमिस्ट्री, पर्यावरणशास्त्र असे वेगवेगळे विषय आणलेले आहेत जे नव्या युगाशी आणि नव्या ज्ञानाशी संबद्ध असे हे विषय. होतं काय की ॲनालिटिकल केमिस्ट्री सारखा किंवा औद्योगिक रसायनशास्त्र, इंडस्ट्रियल केमिस्ट्री सारखा विषय घेऊन BSc पदवी प्राप्त करणारा आमचा विद्यार्थी पदवीधर झाल्याबरोबर LIC मध्ये कारकुनाच्या नोकरीसाठी अर्ज करतो. त्यांनी जे शिक्षण घेतलं त्याचा आणि त्यांनी जिथे नोकरीसाठी अर्ज केला आहे तिथल्या कामाचा अर्थार्थी काही संबंध नसतो. आम्ही त्या मुलांशी बोलतो. माझे मित्र आलेत पाटील, प्राध्यापक पाटील, ते सुद्धा असेच फार कॉन्शियन्स जपणारे आमचे मित्र आहेत. आम्ही सतत मुलांशी बोलत असतो. कोणत्याही विद्यार्थ्याची BA, BSc, BCom या वर्षांमध्ये शिकणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला आता ही श्रद्धा राहिलेली नाही की त्याला उपयुक्त पदवी मिळणार आहे. आपल्याला मिळणाऱ्या पदवीचा काही उपयोग आपल्या जीवनामध्ये आहे असं कोणालाही वाटत नाही. हे मी स्वतः प्राध्यापक असून सांगतो. 30 वर्ष आम्ही हे शिकवत आलेलो आहोत त्याला, पण त्या पदव्यांचा त्याला उपयोग होत नाही. कालबाह्य अशा प्रकारचं शिक्षण आम्ही देतो. सर्व विद्यापीठांतर्गत चालणारं शिक्षण हे बहुतांश कालबाह्य आहे याची प्रचिती, आणि विशेषतः विज्ञानाच्या बाबतीमध्ये हे फार खरं ठरलेलं आहे असं मला वाटतं. म्हणून विज्ञान तंत्रज्ञानाचा मोठ्या पुनर्विचार आपल्याकडे झाला पाहिजे. एक मला असं वाटतं की मोठी चूक आम्ही स्वातंत्र्यानंतर जी विज्ञानाच्या शिक्षणामध्ये केली, तंत्रज्ञानाच्या शिक्षणामध्ये केली, ती अशी की विद्यापीठांच्या बाहेर समांतर अशा राष्ट्रीय संस्थांचं निर्माण आम्ही भारतामध्ये केलं विज्ञान तंत्रज्ञानाच्या वाढीसाठी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी काढल्या, 7 IITs काढल्या भारतामध्ये, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी काढली, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी काढली, वेगवेगळ्या नॅशनल इन्स्टिट्यूट्स आम्ही उभ्या केल्या. आणि मग झालं असं की फक्त IIT आणि नॅशनल लॅबोरेटरीज किंवा राष्ट्रीय संस्था आहेत यांच्यामध्ये होणारं विज्ञानाचं अध्यापन, विज्ञानाचं संशोधन हे उपयुक्त अशा प्रकारचं होत राहिलं, ज्याचं उपयोजन करता येतं, ज्याचा वापर करता येऊ शकतो असं. आणि विद्यापीठांशी संलग्न असणाऱ्या विभागांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये होणारं विज्ञानाचं जे शिक्षण संशोधन आहे ते निरुपयोगी अशा प्रकारचं होत राहिलं. त्याला प्रतिष्ठाच कधी मिळाली नाही. प्रतिष्ठा मिळाली ती कोणाला मिळाली? IITच्या शिक्षणाला मिळाली. प्रतिष्ठा मिळाली ती NPLच्या शिक्षणाला मिळाली, पण विद्यापीठाच्या शिक्षणाला मिळाली नाही. आणि प्रत्यक्षात झालं काय, IITs आणि नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी किंवा केमिकल लॅबोरेटरी अशा ठिकाणी विज्ञानाचं शिक्षण घेणारे जेवढे आजपर्यंतचे ग्रॅज्युएट्स आहेत हे 80% यातली मुलं परदेशामध्ये गेली. आजही सगळ्या IITs मध्ये शिकून बाहेर पडणारी जी मुलं आहेत आमची भारताचे सुपुत्र आमचे, हे 80% परदेशामध्ये जातात, अमेरिकेमध्ये जाऊन स्थायिक होतात बहुतांश. म्हणजे आमच्या राष्ट्रीय विज्ञान संशोधन शिक्षण संस्थांमधून अमेरिकेसाठी तांत्रिक मनुष्यबळ आम्ही गेली 50 वर्ष निर्माण करत आलेलो आहोत. आमचा विद्यार्थी इथे शिकतो, तो अमेरिकेमध्ये 4 वर्षासाठी म्हणून जातो, तिथे नोकरीला लागतो, आपलं सगळं कसब, आपली बुद्धी, आपलं ज्ञान अमेरिकेतल्या विकासासाठी वापरतो, कालांतराने ग्रीन कार्ड घेतो आणि तिथे सेटल होतो. ही
आपल्याकडच्या सर्व राज्यांमधल्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या शिकणाऱ्या मुलांची शोकांतिका आहे. मग परकीय देशाला मनुष्यबळ पुरवणारं हे शिक्षण आपण द्यायचं कशा करता, हा विचार तर करायलाच पाहिजे. आणि हा केव्हा करायला हवा, हा तातडीने येत्या 5 वर्षांमध्ये आपल्याला सगळ्याला करायला हवा. माझ्या देशामधल्या सामान्य माणसाच्या मूलभूत गरजा भागवणारी व्यापार पद्धत मला हवी आहे. कोणती व्यापार पद्धत हवी आहे की हरित क्रांती जर माझ्या देशामध्ये होत असेल तर खुल्या बाजारामध्ये, अन्नधान्यामध्ये जर स्वयंपूर्णता माझ्या देशामध्ये असेल तर खुल्या बाजारामध्ये गरीबात गरीब माणसाला स्वस्त दराने धान्य देण्याची हिम्मत किंवा कुवत आमच्यामध्ये आली पाहिजे. जोपर्यंत खुल्या बाजारामध्ये आम्ही स्वस्त दराने धान्य देत नाही तोपर्यंत कशा करता हरित क्रांती झाली असं म्हणायचं. जोपर्यंत 40 रुपये रोज मजुरी कमावणाऱ्या मजुराच्या मुलाला 1 पाव दूध रोज पिण्याची क्षमता अंगी येत नाही तोपर्यंत कशा करता धवल क्रांती झाली असं आपण म्हणायचं. म्हणून माझ्या सर्वसामान्य लोकांच्या गरजा भागवणारं अर्थकारण आणि सर्वसामान्य लोकांच्या गरजा भागवणारा व्यापार या नव्या जागतिक व्यवस्थेमध्ये आम्ही अंगीकारला पाहिजे असं मला वाटतं. हा जर नाही अंगीकारला तर काय होईल मी तुम्हाला सांगतो. मूल 5 वर्षाचं झालं की आम्ही त्याला लाडानी पेप्सी पाजायला लागलो. आज हे घडतंय. आमच्याकडे बांधकामावरचा मजूर असला तरी सुद्धा शनिवारी त्यांनी बांधकामावरचं पेमेंट घेतलं तर तो थोडासा चिवडा घेतो, थोडीशी जिलेबी विकत घेतो पोरांसाठी आणि एक पेप्सीची किंवा थम्सअपची बाटली आपल्या झोपडीमध्ये घेऊन जातो. 4 पोरं असतील तर थोडी सगळ्यांना पाजतो. हे आक्रमण आहे आमच्या अर्थकारणावर, आमच्या विज्ञानावर, आमच्या तंत्रज्ञानावर, आमच्या संस्कृतीवर, आमच्या शिक्षणावर, आमच्या समाज जीवनावर होणारं हे आक्रमण आहे. हे आक्रमण अनिवार्य आहे, याच्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही असं जर सांगितलं जात असेल तर ते चूक आहे. याचा प्रतिवाद केला पाहिजे, याला विरोध केला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा विषय आपल्याशी संबंधित नाही असं कोणी समजू नये. काहीतरी कुठेतरी जागतिक व्यवस्था बदलतीये, कुठेतरी जागतिकीकरण झालंय, कुठेतरी जागतिक व्यापार संघटनेने काहीतरी नियम केलेत. आपल्याला काय करायचं त्याच्याशी, आपल्याला आपलं गंगा घाटावर संध्याकाळी 4 तास घालवायचे असा विचार आपण करू नये. आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असे हे बदल जगाच्या व्यवस्थेमध्ये, जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये, जगातल्या विज्ञान तंत्रज्ञानामध्ये, उत्पादन व्यवस्थेमध्ये, कलेमध्ये, शिक्षणामध्ये होऊ घातलेले आहेत. ते आपल्या अंगावर अचानक येऊन पडून आपली वाताहत होण्याच्या ऐवजी सर्व लोकांना, गरीबातल्या गरीब माणसाला, अज्ञानी असलेल्या आपल्या माणसाला याबाबत सावध केलं पाहिजे. पेटंटची लढाई आमच्या डॉक्टर रघुनाथ माशेलकरांनी एक जिंकली, हे कदाचित तुम्ही ऐकून असाल. हे जे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स मगाशी मी सांगितलं, बौद्धिक मालमत्तेचे हक्क किंवा पेटंटचे हक्क, याच्याबाबत जे कायदे करायला आपल्याला सांगितलंय आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेने, याचे कायदे आपल्याकडचे फारच कमकुवत होते. आणि याचा फायदा घेऊन पारंपरिकरित्या आपल्याकडे वेगवेगळ्या औषधींचं आणि वेगवेगळ्या नैसर्गिक संपत्तीचं जे ज्ञान हजारो वर्षांपासून आपल्याला आहे, ज्या वस्तू आपल्या वापरात आहेत, हळदीसारख्या, की हळद ही उत्तमपैकी अँटीसेप्टिक म्हणून आपल्याकडे वर्षानुवर्षांपासून वापरली गेलेली आहे. ही हळद अँटीसेप्टिक आहे असा शोध लावून अमेरिकेतल्या एका व्यापाऱ्याने त्याचं पेटंट घेतलं की मी जगात हा नवीन शोध लावला आणि हळद अँटीसेप्टिक आहे असं शोध लावल्यामुळे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने त्याला पेटंट देऊन टाकलं.
मग आमचे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे सगळे लोक जागे झाले आणि त्यांनी मग तिकडे पुरावे सादर केले की आमच्याकडे हे आमचं पारंपरिक ज्ञान आहे. 5000 वर्षांपासून आमच्याकडे हळदीचा अँटीसेप्टिक म्हणून वापर होतो. तेव्हा कुठं ते हळदीला दिलं गेलेलं पेटंट रद्द झालं. पण आपल्याकडे वापरल्या जाणाऱ्या गेल्या हजारो वर्षांपासून वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंचं पेटंट घेण्यासाठी आता जगातल्या अनेक व्यापाऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत हे विसरता कामा नये. बासमतीचं पेटंट आता मागितलंय. बासमती तांदूळाचं पेटंट सुद्धा आता परदेशातल्या एका व्यापाऱ्यांनी मागितलं की मी नवीन जात निर्माण केली आहे तांदूळाची असं तो सांगतो. आणि जोपर्यंत आपण त्यांना पुरावे देऊ शकत नाही की हे आमच्याकडे परंपरेने गेल्या हजारो वर्षांपासून हा तांदूळ आम्ही निर्माण करतो, ही हळद आम्ही निर्माण करतो, हे आलं किंवा हे सुंठ आम्ही निर्माण केलेली आहे, हे औषध आम्ही निर्माण केले, वनौषधी सगळ्या यांचे वापर आमच्याकडे होते, याचे पुरावे जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत तुमचा हक्क त्याच्यावर प्रस्थापित होत नाही अशी अवस्था आहे. हे प्रत्येक बाबतीमध्ये व्हायला लागलेलं आहे. आपल्या ज्ञानाच्या बाबतीत होत आहे, आपल्या उत्पादनांच्या बाबतीत होत आहे, आपल्या समाज व्यवहाराच्या बाबतीमध्ये सुद्धा हे व्हायला लागलेले. आणि म्हणून मला असं वाटतं की मोठे बदल, आपल्याला तडाखे देणारे बदल आता या जगामध्ये येऊ घातलेले. म्हणून मी जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की हळूहळू आता जग एकत्र यायला लागलेले असं जेव्हा मला सांगितलं जातं तेव्हा मला असं वाटतं की हे चांगलं होतंय का वाईट होतंय. सगळं जग जर एकत्र येत असेल, सगळ्या जगातलं ज्ञान एकत्र केलं जात असेल, सगळ्या जगातल्या राज्य पद्धती आणि समाज व्यवहाराच्या पद्धती एकसारख्या जर होणार असतील तर किमान त्या केव्हा व्हाव्या हे ठरवण्याचं आम्हाला स्वातंत्र्य असलं पाहिजे. माझ्या देशातले लोक हे इतर देशातल्या सामान्य माणसांच्या दर्जाचे जेव्हा होतील त्यावेळेला जर हे सगळं झालं तर मला त्याचा उपभोग घेता येईल, नाही तर मला कसा घेता येईल. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे सगळे जे बदल आपल्या अंगावर येऊन पडणारे आहेत त्याच्याबाबत आपल्याकडच्या सामान्यातल्या सामान्य माणसाला सावध करणं, त्याला त्याची कल्पना देणं आणि त्या दिशेने पावलं उचलण्यासाठी आपले जे शासक आहेत त्यांना भाग पाडणं हे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांनी करण्याची गरज आहे असं मला वाटतं. या बदलत्या जागतिक व्यवस्थेची मोहिनी अनेक विकसनशील राष्ट्रांमध्ये जरी पडलेली असली तरी या भ्रामक मोहिनीला फारसं भुलून न जाता आपण कुठे आहोत आणि आपली परिस्थिती कशी आहे याचा एक वस्तुनिष्ठ विचार आपण करायला शिकला पाहिजे आणि त्यातून मार्ग तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून शोधला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून हा विषय मी मुद्दाम आपल्यासमोर बोलायला निवडलेला होता. नाशिकच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा वसंत व्याख्यानमालेमध्ये माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाला आपण बोलावलं आणि बोलण्याची मला संधी दिली याबद्दल मी सर्व संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपण सर्व समोर बसलेल्या श्रोत्यांचेही आभार मानतो. धन्यवाद.